चला इंग्रजी अक्षरे नीट लिहायचा सराव करूया. इंग्रजीत किती अक्षर आहेत तुम्हाला माहित आहे का? 26. 26 कॅपिटल म्हणजे मोठी अक्षरे आणि 26 स्मॉल म्हणजे लहान अक्षरे. लहान अक्षरे खूप खोडकर आहेत आणि तुम्हाला त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यायचंय. चला पाहू का ते. पान 16च्या वरच्या भागातली ही निळी रेषा म्हणजे बेस लाईन किंवा मुख्य लाईन आहे. त्याच्या वर हिरव्या रंगात आहे मिडल किंवा मधली लाईन आणि सर्वात वर केशरी रंगात आहे टॉप किंवा वरची लाईन. आपल्या नोटबुक किंवा वहीतल्या लाईनी बेस लाईनी आहेत. सर्व इंग्रजी अक्षरे या बेस किंवा मुख्य लाईनवर बसतात. कॅपिटल अक्षरे सर्व आज्ञाधारक आहेत आणि स्मॉल लेटर्स किंवा लहान अक्षरे खोडकर आहेत. सर्व 26 कॅपिटल अक्षरे टॉप लाईन आणि बेस लाईनच्या बरोबर आत फिट होतात. त्यांची उंची समान आहे, होय ना? आता ही छोटी अक्षरे खोडकर आहेत. कॅपिटल अक्षरांप्रमाणे ती नेहमी टॉप लाईन आणि बेस लाईनच्या आत बसत नाहीत. लहान अक्षरे ही बेस लाईनवर तर बसतात, परंतु काही मधल्या रेषेपर्यंत पोचतात आणि काही वरच्या रेषेपर्यंत पोचतात आणि काही बेस लाईनच्या खाली पाय लटकवत बसतात. 26 पैकी फक्त 14 लहान अक्षरे मधल्या आणि मुख्य ओळींच्या मध्ये बसतात. फक्त 7 लहान अक्षरे वरच्या आणि मुख्य ओळीच्या मध्ये बसतात आणि 5 लहान अक्षरे मुख्य ओळीच्या खाली पाय लटकवत बसतात. आता पानाच्या वरच्या भागात बेस लाईनवर लिहिलेले कॅपिटल पी आणि लहान पी पहा. दोन्ही पी दिसायला तर सारखेच आहेत, पण मोठा म्हणजे कॅपिटल पी टॉप लाईन पासून बेस लाईन पर्यंत पोहोचतो आणि लहान पी मध्य म्हणजे मिडल लाईन पासून सुरू होतो आणि त्याचा पाय बेस लाईनच्या खाली लटकतो. पी प्रमाणेच सी, ओ, एस, यू, व्ही, डब्ल्यू, एक्स आणि झेड मध्येही कॅपिटल आणि स्मॉल अक्षरे अगदी सारखीच दिसतात. पण लक्ष असू द्या, लहान अक्षरे खोडकर आहेत. ती कॅपिटल अक्षरांसारखी आज्ञाधारक नाहीत. म्हणून लहान अक्षरे लिहिण्याची जास्त प्रॅक्टिस करा. ठीक आहे? हॅपी रायटिंग.